पुढची बातमी आहे संजय राऊतांच्या वक्तव्याची। लग्न एकदाच होतं, मात्र लग्नाच्या प्रत्येक अॅनिव्हर्सरीला सर्टिफिकेट दाखवावं लागत नाही, असा टोला खासदार संजय राऊत यांनी लगावला। पक्षाच्या घटनेमध्ये वेळोवेळी झालेले बदल आयोगाला कळवले गेले आहेत, असं राऊत म्हणतात। संजय राऊतांच्या वक्तव्यावरती नितेश राणेंनी टीकाही केली आहे। 1999 ची घटना इलेक्शन कमिशनला आहे। त्यांना मला सांगायचं, आपण वकील आहात, देवेंद्र फडणवीस सुद्धा वकील आहेत, दोन वकिलांनी एकत्र बसावं आणि एकदा काहीतरी ठरवावं। बघा, लग्न एकदा होतं, प्रत्येक ॲनिव्हर्सरी लग्नाची जी असते त्याला सर्टिफिकेट दाखवावं लागत नाही। घटना जी असते पक्षाची ती एकदा पूर्ण घटना दिल्यावर ती आहे, मग त्याच्यामध्ये जे बदल होत असतात, जे अमेंडमेंट्स होत असतात ते आपण वेळोवेळी कळवत असतो। आणि ते शिवसेनेनं वेळोवेळी झालेले बदल, घटनेमध्ये केलेले ठराव हे कसे कळवले आणि त्या संदर्भात कशा पोचपावत्या आहेत मिळाल्याच्या निवडणूक आयोगाच्या, ते काल पुराव्यासह दाखवलं ना। जेव्हा कधी त्या आदित्य ठाकरेचं तुम्ही लग्न कराल, पुरुषाशी किंवा महिलेशी मी विचारणार नाही, पण जेव्हा पण होईल तेव्हा त्याला मॅरेज सर्टिफिकेट लागतं। संजय राजाराम राऊत बोलतो, संजय राजाराम राऊत सकाळी लग्नावर, काही लग्न केल्यावर अॅनिव्हर्सरीला कळवायला लागत नाही। आता संजय राजाराम राऊतनी लग्नावर बोलावं हे म्हणजे राजकुंद्रांनी ब्लू फिल्म कशी बनवावी ह्यावर बोलण्यासारखं आहे। आणि पक्षांतरची सवय आमच्या नार्वेकरजींना आहे, मग तुला पण घरं बदलण्याची सवय आहे ना। त्या सगळ्याचे पुरावे, ती सगळ्याची नोंद तू मॅरेज कोर्टामध्ये करतोस का? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।